विद्यापीठाच्या सूचनेनुसार हा जो लोकशाही, निवडणुका आणि सुशासन हा सब्जेक्ट डिग्रीच्या प्रथम वर्षाच्या दुसऱ्या सत्रासाठी हा विद्यापीठाने कंपल्सरी केलेला सब्जेक्ट आहे. आणि एकूणच जर या विषयाची थोडक्यामध्ये आपण माहिती पाहिली तर लोकशाही, निवडणुका आणि सुशासन या विषयाची आपल्याला 50 मार्कांची MCQ ओरिएंटेड एक्झाम जी आहे ती एक्झाम द्यायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला किमान 20 गुण जे आहेत ते पास होण्यासाठी आवश्यक आहेत. आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जर तुम्ही हा सब्जेक्ट पास नाही झालात, तर तुम्हाला जी मिळणारी तुमची इंजिनिअरिंगची डिग्री आहे, ही डिग्री विद्यापीठ अलाउ करणार नाही. त्याच्यामुळं या सब्जेक्टकडे एक चांगल्या दृष्टिकोनातून पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कारण आपण जे शिक्षण घेत आहात, ते शिक्षण किंवा ती जी डिग्री आहे, ही डिग्री तुम्हाला हा सब्जेक्ट जर तुम्ही पास नसाल, तर ती डिग्री तुम्हाला विद्यापीठ देणार नाही. त्याच्यामुळं या सब्जेक्टकडं एक चांगला दृष्टिकोन ठेवून पाहणं अत्यंत गरजेचं आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर लोकशाही, निवडणुका आणि सुशासन हा जो विषय आहे, या विषयाची विभागणी एकूण 3 भागामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे लोकशाही, दुसरा भाग आहे तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्याच्यामध्ये नागरी आणि ग्रामीण, आणि तिसरा भाग आहे तो म्हणजे सुशासन. अशा पद्धतीनं हा जो विषय आहे, या विषयाची विभागणी 3 भागामध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये आपला जो पहिला भाग आहे तो म्हणजे लोकशाही, त्याला आपण डेमोक्रेसी असं म्हणत असतो. लोकशाही म्हणजे काय आहे तर लोकांची सत्ता ज्या ठिकाणी असते, त्याला आपण लोकशाही किंवा डेमोक्रेसी असं म्हणत असतो. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ही जी संज्ञा आहे किंवा लोकशाही हा जो शब्द आहे, हा शब्द 2 प्राचीन ग्रीक शब्दांपासून निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. मग त्याच्यामध्ये डेमॉस म्हणजे लोक आणि सत्ता म्हणजे क्रिएट्स म्हणजे सत्ता. म्हणजेच काय तर लोक आणि सत्ता या 2 ग्रीक शब्दांपासून लोकशाही या शब्दाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. आपण एकूणच जर पाहिलं तर प्राचीन ग्रीक नगरराज्यांचा जर आपण अभ्यास केला, तर त्या प्राचीन ग्रीक नगरराज्यांमध्ये लोकांची सत्ता जी आहे ती प्रत्यक्षपणे होती. म्हणजेच काय आहे तर जे लोक आहेत किंवा जे राज्यातील नागरिक असतात, ते राज्यातील नागरिक राज्याच्या कारभारामध्ये प्रत्यक्षपणे सहभाग घेत असत. परंतु आधुनिक काळामध्ये जर आपण विचार केला, आज 21व्या शतकात जर आपण विचार करायला लागलो, तर या 21व्या शतकामध्ये आपण जे आहे ते राज्यकारभारामध्ये प्रत्यक्षपणे न सहभागी होता आपले जे लोकप्रतिनिधी असतात, त्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपण काय होत असतो तर त्या राज्यकारभारामध्ये किंवा त्या सत्तेमध्ये अप्रत्यक्षपणे सहभागी होत असतो. अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर ही जी लोकशाही आहे आज 21व्या शतकामध्ये असणारी जी लोकशाहीची संकल्पना आहे, ती प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही अशा प्रकारची लोकशाहीचे प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लोकांचा बहुमताचा निर्णय जो असतो, म्हणजेच लोकांनी बहुमताने जो निर्णय दिलेला असतो, तो निर्णय मान्य या लोकशाही व्यवस्थेमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. लोकशाहीची व्याख्या जर पाहायची झाली आपल्याला, तर त्याच्यामध्ये जर जे राजकीय विचारवंत आहेत अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची एक साधी आणि सोपी व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही होय. म्हणजे काय आहे तर लोकांचे म्हणजे काय आहे, राज्यकारभार जे करत असतात ते लोकच आहेत आणि लोकांच्या माध्यमातून राज्यकारभार चालवला जातो आणि तो लोकांसाठी म्हणजे आपण काय करतो की आपले लोकप्रतिनिधी निवडून देत असतो आणि ते लोकप्रतिनिधी काय करत असतात की राज्यकारभार करत असतात. म्हणजे लोकांच्या माध्यमातून चालवलेली जी सत्ता असते तिला किंवा जे शासन असतं त्याला काय म्हणत असतो आपण, लोकशाही असं म्हणतो, असं अब्राहम लिंकन स्पष्ट करताना दिसतात. आपण जर पाहिलं तर लोकशाही ही जी व्यवस्था आहे, त्या लोकशाही व्यवस्थेमध्ये सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करायची असेल, तर त्यासाठी सर्वांना विकासाची समान संधी जी आहे, ती विकासाची समान संधी देणं या लोकशाही व्यवस्थेमध्ये आवश्यक असतं. मग त्याच्यामध्ये निवडणुकांमध्ये मतदान करणं असेल, निवडणुकींसारख्या घटकामध्ये सहभागी होणं असेल, स्वतः निवडणूक लढविणे असेल, त्याचबरोबर जी शासन व्यवस्था असते, त्या शासन व्यवस्थेवरती टीका करणं असेल, याला राजकीय स्वातंत्र्य जे आहे, हे जे राजकीय स्वातंत्र्य आहे, हे राजकीय स्वातंत्र्य लोकशाहीमध्ये दिलेलं आपल्याला दिसून येतं.
एकूणच जर आपण पाहिलं तर या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सर्वांना सामाजिक असेल, राजकीय असेल आणि आर्थिक क्षेत्र जे आहे, या आर्थिक क्षेत्रामध्ये समानतेची वागणूक जी आहे, ती वागणूक या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये दिलेली आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती कोणत्या जातीचा आहे, पंथाचा आहे किंवा धर्माचा आहे किंवा तो कोणत्या ठिकाणी जन्मलेला आहे, याच्यावरून कोणत्याही प्रकारचा भेदभाव जो आहे, तो भेदभाव या राजकीय, सामाजिक लोकशाहीमध्ये याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव जो आहे, तो केलेला आपल्याला दिसून येत नाही. आपण जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्षेत्राचा जर विचार केला, आंतरराष्ट्रीय घटकांचा जर आपण विचार केला, तर या आंतरराष्ट्रीय घटकांमध्ये शांतता व्यवस्थितपणे जर चालू ठेवायची असेल, तर त्याच्यासाठी आपण पाहतो की राष्ट्रांमध्ये मैत्रीचे संबंध जे आहेत, ते मैत्रीचे संबंध या लोकशाही शासन व्यवस्था असणाऱ्या राष्ट्रांमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर या लोकशाही व्यवस्थेचा विकास जो आहे, तो विकास कशा पद्धतीने झाला? त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जी प्राचीन ग्रीक आणि रोमन नगरराज्य होती, म्हणजेच या राज्यांमध्ये लोकशाहीची पद्धती जी आहे, ती पद्धती अस्तित्वामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ग्रीक विचारवंत जे आहेत, त्याच्यामध्ये अरिस्टॉटल असतील, हेरोडोटस असतील, हे जे राजकीय विचारवंत ग्रीक राजकीय विचारवंत आहेत, या ग्रीक राजकीय विचारवंतांनी या ठिकाणी लोकशाही संबंधीचे जे विचार आहेत, ते लोकशाही संबंधीचे विचार आपल्या ग्रंथांमध्ये किंवा आपल्या विचारांमध्ये मांडलेले आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ग्रीक नगरराज्य जे आहेत, मी सुरुवातीला सांगितलं होतं, की या ग्रीक नगरराज्यांमध्ये प्रत्यक्ष लोकशाही हा प्रकार जो आहे, तो प्रकार या ठिकाणी अस्तित्वामध्ये होता. त्या ठिकाणी स्त्रिया आणि गुलाम जे आहेत, त्यांना राज्यकारभारामध्ये सहभागी करून घेतलं जात नव्हतं. अशा पद्धतीची व्यवस्था जी आहे, ती प्राचीन ग्रीक नगरराज्यांमध्ये प्रत्यक्ष शासन व्यवस्थेमध्ये किंवा प्रत्यक्ष लोकशाही व्यवस्थेमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. आधुनिक काळामध्ये जर आपण विचार केला, तर विशेषतः जे 17वं शतक आहे, या 17व्या शतकापासून ही जी लोकशाही शासन व्यवस्था आहे, या लोकशाही शासन व्यवस्थेचा खऱ्या अर्थानं विकास झालेला आपल्याला दिसून येतो. मग त्याच्यामध्ये इंग्लंडमध्ये असणारा राजा आणि प्रजा यांच्यामध्ये असणारा संघर्ष असेल, हा संघर्ष बंद करण्यासाठी जी प्रजा आहे इंग्लंडमधील, त्या प्रजेने स्टुअर्ट घराण्यातील जो राजा होता, त्या राजाच्या विरोधात बंड केलेला आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. त्याच्यामध्ये 1689 साली जो बिल ऑफ राइट्स होता, त्या बिल ऑफ राइट्सच्या संधीला अधिकार प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. आणि या 1689च्या बिल ऑफ राइट्स नुसार इंग्लंडमध्ये लोकशाही शासन व्यवस्था जी आहे, ती लोकशाही शासन व्यवस्था अस्तित्वामध्ये आलेली आपल्याला दिसून येते. त्याच पाठोपाठ फ्रान्स असेल किंवा अमेरिका असेल, अशा देशांमध्ये पण राज्यक्रांत्या झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि फ्रान्समध्ये जर आपण पाहिलं तर जी 1789 ची फ्रान्सची राज्यक्रांती आहे, या राज्यक्रांतीमुळे फ्रान्समध्ये असणारी जी राजेशाही व्यवस्था होती, ती राजेशाही व्यवस्था नष्ट होऊन त्या ठिकाणी काय झालेली आहे, लोकशाही शासन व्यवस्था अस्तित्वामध्ये आलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे जगातील 2/3 देश आहेत, जवळ-जवळ जगातील 2/3 देशांनी या लोकशाही शासन व्यवस्थेचा जो स्वीकार आहे, तो स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. आणि जे वेगवेगळे देश आहेत, या देशांनी वेगवेगळ्या प्रकारची लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये भारतामध्ये जर आपण पाहिलं, तर भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे. त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये जर आपण पाहिलं, तर नियंत्रित लोकशाही शासन व्यवस्था असलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने वेगवेगळ्या राज्यांनी, वेगवेगळ्या राष्ट्रांनी काय केलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारची लोकशाहीची शासन व्यवस्था जी आहे, ती लोकशाहीची शासन व्यवस्था या ठिकाणी अवलंबलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर जो पुढचा आपला घटक आहे, तो म्हणजे लोकशाहीची तत्वे. त्याला आपण प्रिन्सिपल्स ऑफ डेमोक्रेसी असं म्हणतो. त्याच्यामधील पहिलं जे तत्व आहे किंवा प्रिन्सिपल्स आहे, ते म्हणजे लोकांच्या सहमतीतून चालणारं शासन. तुम्ही म्हणाल लोकांच्या सहमतीतून चालणारं शासन म्हणजे काय? तर आपण जर पाहिलं तर लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये शासनाच्या जे लोक असतात, ते लोक काय करत असतात, की आपले लोकप्रतिनिधी निवडून देत असतात. आणि आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जे आहेत, ते लोकप्रतिनिधी शासनाचा कारभार करत असतात. म्हणजेच काय आहे, तर ही लोकांची सहमती जी आहे किंवा लोकांचा जो पाठिंबा आहे, तो लोकांचा पाठिंबा या शासन व्यवस्थेला असलेला आपल्याला दिसून येतो. आणि या पाठिंब्याच्या जोरावरतीच राजकीय पक्ष जे असतात, ते राजकीय पक्ष सत्ता स्थापन करत असलेले आपल्याला दिसून येतात.
मग राजकीय पक्षांची जी टीका असते, टीकेतून जी लोकशाहीचा राज्यकारभार चालत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय आहे तर लोकशाही शासन प्रणाली जी आहे, ही लोकशाही शासन प्रणाली लोकांची सहमती आणि लोकांनी केलेली टीका या दोन्हींच्या मध्यातून चालणारी शासन व्यवस्था असते, अशी या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्यानंतर जे पुढचं तत्व आहे ते म्हणजे व्यक्तीचं स्वातंत्र्य. याच्यामध्ये जर आपण पाहिलं, आपण पाहतो की लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये स्वातंत्र्य हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे काय आहे, उदाहरण घेतलं गेलं तर मला जर काही विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य जर नसतं, तर मला जर हे विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नसतं, तर मी आज तुमच्या पुढं बोलू शकलो नसतो. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये जे व्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, ते व्यक्तीचं स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. मग त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला असलेला स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार व्यक्ती ज्यावेळेस समाजामध्ये जन्माला येत असते, त्यावेळेस तो निसर्गदत्त अधिकार असल्यामुळं त्या व्यक्तीला तो स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे, तो स्वातंत्र्याचा अधिकार आपोआप मिळत असलेला आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये जर मग आपण जर पाहिलं, तर जे.एस. मिल हे जे राजकीय विचारवंत आहेत, ते असं म्हणतात, की समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण जर विकास घडवायचा असेल, म्हणजे समाजामध्ये असणारी प्रत्येक नागरिक जो आहे, त्या नागरिकाचा जर सर्वांगीण विकास घडवायचा असेल, तर त्या नागरिकाला स्वातंत्र्य देणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीचे विचार राजकीय विचारवंत जे.एस. मिल मांडत असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर जे पुढचं तत्व आहे ते म्हणजे समता. ही जी लोकशाही शासन पद्धती आहे, ह्या लोकशाही शासन पद्धती समतेच्या तत्वावरती अवलंबलेली आपल्याला दिसून येते. मग मी म्हटल्याप्रमाणे की याच्यामध्ये धर्म असेल, वंश असेल, जात असेल किंवा जन्मठिकाण असेल, या घटकांवरून कुठलाही भेदभाव जो आहे, तो भेदभाव न मानता प्रत्येक व्यक्तीला विकासाची जी संधी आहे, ती विकासाची समान संधी दिली जाते आणि कायद्यापुढे जे आहे, ते कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान मानल्या जातात. अशा पद्धतीची वागणूक या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये दिलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे काय आहे तर सर्वांना समानतेची वागणूक जी आहे, ती समानतेची वागणूक या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सर्व व्यक्तींना दिलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पुढचं जे तत्व आहे ते म्हणजे बंधुता. आपण जर पाहिलं तर लोकशाहीची 3 प्रमुख लक्षण आपल्याला दिसून येतात. मग त्याच्यामध्ये स्वातंत्र्य असेल, समता असेल आणि बंधुता. ही जी 3 लोकशाहीची विविध प्रमुख 3 लक्षणं आहेत. त्याच्यामध्ये मग व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती विकास याचं जर संरक्षण आणि संवर्धन करायचं असेल, तर त्यासाठी ज्या पद्धतीनं समता आवश्यक असते, त्या पद्धतीनं समतेचं तत्व स्वीकारत असताना, समानतेची वागणूक जी आहे, ती समानतेची वागणूक देत असताना बंधुत्वाची गरज असलेली आपल्याला दिसून येते. आणि लोकशाहीतील प्रत्येक व्यक्ती जी आहे, ती लोकशाहीतील प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींचे जे स्वातंत्र्य आहे किंवा त्या व्यक्तीला असणारे जे हक्क आहेत, त्या हक्कांविषयी किंवा स्वातंत्र्यांविषयी आपण आदर आपल्या मनामध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या विषयी असणं अत्यंत गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर जे पुढचे तत्व आहे ते म्हणजे जनतेचे सार्वभौमत्व. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लोकशाहीमध्ये जर आपण पाहिलं, तर ही जनता जी आहे, ती जनता सार्वभौम असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय आहे तर लोकशाहीमध्ये लोकांचं राज्य असतं आणि हे जे लोकांचं राज्य आहे, हे लोकांचं असणारं राज्य लोकांचं जे राज्य आहे, ते लोकांचं राज्य आपण निवडून दिलेले जे आपले लोकप्रतिनिधी असतात, त्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चालवलं जात असतं. त्याच्यामुळं प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जर आपण पाहिलं, तर जनता जी आहे किंवा राज्यामधील असणारे नागरिक जे आहेत, ते प्रत्यक्षपणे राज्यकारभारामध्ये सहभाग घेत नसतात आणि आपण निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी असतात, ते लोकप्रतिनिधी जनतेला सार्वभौम मानून म्हणजे जनता एक उद्दिष्ट ठेवून जनतेसाठी काय करत असतात, जनतेच्या हितासाठी जी व्यवस्था राज्यव्यवस्था असते, ती राज्यव्यवस्था काम करत असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर जो पुढचा घटक आहे तो म्हणजे बहुमताचं शासन. लोकशाही शासन व्यवस्था जी आहे, ह्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये जर आपण पाहिलं, तर जनतेचे सार्वभौमत्व प्रकट होत असतं. त्याच्यामुळे प्रत्यक्षात जो बहुमत असतं, त्या बहुमतानुसार राज्याचा कारभार चालत असतो. मग तुम्ही म्हणाल, की बहुमताचं शासन म्हणजे काय? तर आपण जर पाहिलं 2019च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा जर आपण विचार केला, तर 288 जी महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या आहे, त्या 288 विधानसभा सदस्यांपैकी ज्या राजकीय पक्षाला 145 आमदार निवडून येतात, त्या राजकीय पक्ष काय करत असतो, तर प्रशासन आपलं जे आहे किंवा आपली जी सत्ता आहे, ती सत्ता स्थापन करत असतो. परंतु आपण 2019च्या जर विधानसभेचा विचार केला, तर कोणत्याही राजकीय पक्षाला
145 ही जी मॅजिक फिगर आहे, म्हणजे बहुमताचा जो आकडा आहे महाराष्ट्रामध्ये असणारा, तो महाराष्ट्रामध्ये असणारा बहुमताचा आकडा कोणत्याही राजकीय पक्षाला न मिळाल्यामुळं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या 3 राजकीय पक्षांनी एकत्र येत, या 3 राजकीय पक्षांनी आघाडी करून महाराष्ट्रामध्ये जे आहे ते सत्ता स्थापन केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय तर जर एखाद्या राजकीय पक्षाकडे बहुमत नसेल, तर तो राजकीय पक्ष काय करत असतो तर 145 आमदारांची जी अट आहे, त्या 145 सदस्यांची अट जी आहे, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या माध्यमातून जे आहे ते बहुमत त्या राजकीय पक्षाला मिळतं किंवा त्या आघाडीला मिळतं आणि त्याच्या माध्यमातून जे आहे ते शासन चालवलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर कायद्याचे अधिराज्य. कायद्याचं अधिराज्य म्हणजे काय आहे? तर लोकशाही शासन पद्धती जी आहे, त्या लोकशाही शासन पद्धतीमध्ये कायदा जो आहे, या कायद्यासमोर सर्व व्यक्ती ज्या असतात, त्या समान मानल्या जातात. म्हणजेच न्याय जो आहे, तो न्याय सर्व व्यक्तींना समान दिलेला आपल्याला दिसून येतो. मग लोकशाही राज्यामध्ये कोणतीही व्यक्ती जी आहे, ती कोणतीही व्यक्ती कायद्यापेक्षा श्रेष्ठ नसते. मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं उदाहरण जर घेतलं, तर एखाद्या व्यक्तीनं एखादा गुन्हा केला आणि तोच गुन्हा जर शासकीय अधिकारी असेल किंवा सरकारी नोकर असेल, याने जर केला, तर या दोघांना मिळणारी जी शिक्षा असते किंवा न्यायालयीन शिक्षा जी असते, ती दोघांनाही समान मिळत असते. म्हणजेच काय आहे तर सामान्य नागरिक आणि सरकारी नोकर किंवा शासकीय अधिकारी अशा प्रकारचा कोणताही भेदभाव कायद्यासमोर न करता सर्व व्यक्तींना समान मानलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय आहे तर एकच कायदा आणि एकच न्याय अशा पद्धतीची प्रशासन व्यवस्था, न्याय व्यवस्था या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये असलेले आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पुढचं जे तत्व आहे ते म्हणजे विकेंद्रीकरणाचे तत्व. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकाच व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता जर केंद्रित झाली, तर काय होतं तर त्या ठिकाणी हुकुमशाही प्रकारची व्यवस्था निर्माण होत असते. त्याच्यामुळं लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण होत केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि ही जी सत्ता असते, ही सत्ता विविध घटकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागलेली आपल्याला दिसून येते आणि त्याच्या माध्यमातून ह्या लोकशाही शासन व्यवस्थेचा जो राज्यकारभार आहे, तो राज्यकारभार केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर शेवटचं जे तत्व आहे, ते म्हणजे जबाबदार शासन पद्धती. लोकशाही शासन हे जे आहे, हे लोकांना जबाबदार असलेलं आपल्याला दिसून येतं आणि लोकशाहीत शासन संस्थेला जबाबदारीने राज्यकारभार करावा लागत असतो. म्हणजेच शासन संस्था जी आहे, ही शासन संस्था लोकांप्रती जबाबदार असलेली आपल्याला दिसून येते आणि संसदीय लोकशाहीचा जर आपण विचार केला, तर या संसदीय लोकशाहीमध्ये मंत्रिमंडळ जे असते, ते मंत्रिमंडळ सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय आहे तर मंत्रिमंडळाला नेहमी जबाबदारीनं काम करणं आणि कायदेमंडळाचा विश्वास संपादन करून काम करावं लागतं. अशा पद्धतीची शासन व्यवस्था या लोकशाही शासन संस्थेमध्ये किंवा लोकशाहीमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर लोकशाहीचे काही प्रकार पडतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 लोकशाहीचे प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात. मी सुरुवातीलाच ज्यावेळेस पाठाचा परिचय करून देत होतो, त्यावेळेसच मी सांगितलेलं होतं, की लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये 2 प्रकार जे आहेत ते लोकशाहीचे असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये मग एक आहे तो म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरा आहे तो म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही. त्याला आपण प्रातिनिधिक लोकशाही असं म्हणत असतो. मग प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय? मी मगाच म्हटलं होतं, की राज्यातील नागरिक जे आहेत, ते राज्यातील नागरिक प्रत्यक्षपणे राज्यकारभारामध्ये सहभागी होत असतात. त्या ठिकाणी प्रत्यक्ष लोकशाहीची शासन व्यवस्था असते. मी मगा म्हटलं होतं, की प्राचीन ग्रीक नगर राज्यांमध्ये प्रत्यक्ष लोकशाही शासन व्यवस्था जी आहे, ती लोकशाहीची शासन व्यवस्था अस्तित्वामध्ये होती. आधुनिक काळामध्ये 21व्या शतकाचा जर आपण विचार केला, तर आधुनिक काळामध्ये जगातील एकमेव राष्ट्र जे आहे, ते म्हणजे स्वित्झर्लंड या राष्ट्रामध्ये प्रत्यक्ष लोकशाही हा शासनाचा जो प्रकार आहे, तो वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. मग त्याच्यामध्ये स्वित्झर्लंडमध्ये असणारी जी प्रत्यक्ष लोकशाही आहे, या प्रत्यक्ष लोकशाहीच्या नियंत्रणाचे काही मार्ग असलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्या प्रमुख 4 नियंत्रणाच्या मार्गाच्या माध्यमातून स्वित्झर्लंडमध्ये प्रत्यक्ष लोकशाही शासन व्यवस्था जी आहे, ही प्रत्यक्ष लोकशाही शासन व्यवस्था काम करत असलेली आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे जनमत प्रदर्शन असेल. त्याला आपण रेफरंडम असं म्हणतो. म्हणजेच काय आहे तर कायदेमंडळाकडून एखादं विधेयक जे आहे, ते विधेयक मंजूर करून राज्यातील नागरिकांच्या पुढे काय केलं जातं, तर ते विधेयक ठेवलेलं जातं. आणि ते एखादं विधेयक ज्यावेळेस शासन संस्था तयार करत असते, त्यावेळेस ते विधेयक नागरिकांना मान्य आहे की नाही, हे पाहिलं जातं.
आणि नंतरच त्या विधेयकाचं रूपांतर जे आहे, ते रूपांतर कायद्यामध्ये केलं जातं. अशा याला आपण काय म्हणत असतो, तर जनमत प्रदर्शन असं म्हणतो. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं, तर जनमत प्रदर्शनाचेही 2 प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात. मग त्याच्यामध्ये एक आहे तो म्हणजे ऐच्छिक जनमत प्रदर्शन आणि दुसरा आहे तो म्हणजे सक्तीचे जनमत प्रदर्शन. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर महत्त्वाची आवश्यक असणारी विधेयकं कायदेमंडळाकडून मंजूर केल्यानंतर सक्तीने जनमतासाठी ठेवली जातात, तेव्हा त्या सक्तीचे जनमत प्रदर्शन असे म्हणतात. आणि काही ऐच्छिक विधेयक असतात, त्याला आपण काय म्हणतो, ऐच्छिक जनमत प्रदर्शन असं म्हणत असतो. त्याच्यानंतर जो पुढचा लोकशाही नियंत्रणाचा मार्ग आहे, तो म्हणजे उपक्रम. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस जनतेकडून कायदे निर्मिती संबंधीची सूचना जी आहे, ती सूचना शासन व्यवस्थेला केली जाते आणि जनतेच्या विनंतीनुसार ज्यावेळेस कायदेमंडळ विधेयक मंजूर करते, त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, उपक्रम असं म्हटलं जातं. म्हणजेच राज्यातील विशिष्ट लोकसंख्येच्या लोकसंख्येने जेव्हा नागरिक एखाद्या कायद्याच्या निर्मितीबाबत कायदेमंडळाला विनंती करत असतात आणि त्यानुसार विधिमंडळ जे आहे किंवा कायदेमंडळ जे आहे, ते त्यानुसार कायदा ज्यावेळेस करत असते, तेव्हा त्यास जनोपक्रम किंवा उपक्रम असं म्हटलं जातं. अशा पद्धतीचा हा लोकशाही नियंत्रणाचा एक मार्ग असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढचा जो लोकशाही नियंत्रणाचा मार्ग आहे, तो म्हणजे प्रत्यावहन. याला आपण रिकॉल असं म्हणत असतो. म्हणजेच काय तर आपण निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी असतात, ते लोकप्रतिनिधी ज्यावेळेस जबाबदारपणे वागत नाहीत, त्यावेळेस काय होतं, की विशिष्ट मतदारसंख्येने म्हणजे एक विशिष्ट मतदारांची संख्या ठरवली जाते आणि त्या मतदारसंख्येने त्या जो संसदीय सदस्य आहे, त्या संसदीय सदस्याला त्याच्या पदावरून कमी केले जातं. त्यास काय म्हटलं जातं? प्रत्यापन असं म्हटलं जातं. म्हणजेच प्रत्यक्ष लोकशाही व्यवस्था जी आहे स्वित्झर्लंडमध्ये, त्या असणाऱ्या प्रत्यक्ष लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये जो प्रतिनिधी निवडून दिलेला असतो, त्याला परत बोलवण्याचा अधिकार या प्रत्यक्ष लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर जो चौथा घटक आहे याच्यामधील तो म्हणजे सार्वमत. जर राज्यातील एखादा विशिष्ट महत्त्वाचा प्रश्न असेल आणि या महत्त्वाच्या प्रश्नावरती जनतेचं जे प्रत्यक्ष मत आहे, ते जनतेचं प्रत्यक्ष मत घेणं आणि लोकमतानुसार निर्णय घेणं आवश्यक असतं. त्याला आपण काय म्हणतो? सार्वमत असं म्हणतो. म्हणजेच एखाद्या प्रश्नावरती जनतेचा काय विचार आहे, याच्याविषयी ज्यावेळेस संसद काय करते, काम करत असते, त्याला आपण काय म्हणत असतो? सार्वमत असं म्हणतो. त्याच्यानंतर जो पुढचा प्रकार आहे लोकशाहीचा, तो म्हणजे प्रातिनिधिक लोकशाही. त्याला आपण रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी असं म्हणत असतो. आपण जर पाहिलं तर आज 21व्या शतकामध्ये जगातील वेगवेगळ्या देशांची जी लोकसंख्या आहे, ही लोकसंख्या झपाट्याने वाढत असलेली आपल्याला दिसून येते आणि मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये हा प्रत्यक्ष लोकशाहीचा जो प्रकार आहे, तो प्रत्यक्ष लोकशाहीचा प्रकार चालवणे अवघड बनत असल्यामुळं या वाढत्या लोकसंख्येच्या कारणामुळं आज जवळ-जवळ जर आपण पाहिलं तर जवळ-जवळ 50% देशांमध्ये अप्रत्यक्ष लोकशाही शासन व्यवस्था जी आहे, ती लोकशाही शासन व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. म्हणजेच या अप्रत्यक्ष लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये जर आपण पाहिलं, म्हणजे या जर प्रातिनिधिक लोकशाही शासन व्यवस्थेचा आपण विचार केला, तर याच्यामध्ये जी जनता असते, ही जनता काय करत असते, की प्रत्यक्षपणे राज्यकारभारामध्ये न सहभाग घेता प्रातिनिधिक पद्धतीने म्हणजेच आपले जे प्रतिनिधी असतात, त्या प्रतिनिधींना निवडून देऊन त्यांच्या माध्यमातून राज्यकारभार करण्याचा प्रयत्न जो आहे, तो या अप्रत्यक्ष लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये मग इंग्लंड असेल, अमेरिका असेल, भारत असेल, त्याचबरोबर फ्रान्स, जर्मनी, जपान, स्वित्झर्लंड इत्यादी देशामध्ये जी प्रातिनिधिक लोकशाही आहे, ती प्रातिनिधिक लोकशाही आज असलेली आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये अमेरिका आणि फ्रान्स या देशामध्ये अध्यक्षीय लोकशाही असेल, भारत आणि इंग्लंड या देशामध्ये संसदीय लोकशाही आहे. त्याचबरोबर स्वित्झर्लंडमध्ये आपण जर पाहिलं, तर ही जी प्रत्यक्ष शासन व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये संमिश्र शासन पद्धती असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पाकिस्तानमध्ये नियंत्रित लोकशाही व्यवस्था असलेली आपल्याला दिसून येते. भारतामध्ये जर आपण पाहिलं तर संसदीय लोकशाही व्यवस्था असून जी भारतीय राज्यघटना आहे, या भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा आहे, त्याच्यामध्ये सार्वभौम लोकशाही, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक राष्ट्र अशा प्रकारचा उल्लेख या भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. मग ही प्रातिनिधिक जी लोकशाही आहे, या प्रातिनिधिक लोकशाहीचे काही गुण जे असतात, मेरिट्स जे आहेत, ते मेरिट्स आपल्याला पाहावी लागतील. मग त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण. हा जो लोकशाहीचा प्रकार आहे, या लोकशाही विचार प्रणालीमध्ये
व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे, त्या व्यक्ती स्वातंत्र्याला प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच राज्य जे आहे, हे राज्य व्यक्तीच्या स्वातंत्र्याचं रक्षण करत असतं आणि राज्य जे आहे, हे राज्य व्यक्तीच्या विकासाचं साधन आहे. अशा प्रकारचा विचार जो आहे, तो या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे समानतेची वागणूक. मी मगाच म्हटलं होतं, की लोकशाही शासन व्यवस्था जी आहे, ह्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला समानतेची वागणूक जी आहे, ती समानतेची वागणूक दिलेली दिसून येते. म्हणजेच लोकशाहीमध्ये कायद्याचं अधिराज्य मान्य करून कायद्यासमोर सर्व व्यक्ती ज्या आहेत, त्या सर्व व्यक्ती समान असलेल्या आपणाला दिसून येतात. मग त्याच्यामध्ये धर्म असेल, जात असेल, पंथ असेल किंवा ती व्यक्ती कोणत्या ठिकाणी जन्मलेली आहे, त्याचं असणारं जन्म ठिकाण असेल, याच्यावरून लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव जो आहे, तो भेदभाव केला जात नसतो. म्हणजेच काय आहे, तर या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये समानतेची वागणूक प्रत्येकाला मिळत असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे, तो म्हणजे जबाबदार शासन पद्धती. लोकशाही शासन पद्धतीचा जर आपण विचार केला, तर लोकशाही शासन पद्धती ही जबाबदार शासन पद्धती म्हणून कार्य करत असलेली आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर मंत्रिमंडळ जे आहे, हे मंत्रिमंडळ कायदेमंडळाला जबाबदार राहून लोकहिताचा राज्यकारभार करत असतं आणि त्याच्या माध्यमातून कायदेमंडळाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास जो आहे, तो लोकांचा विश्वास संपादन करून हे जे मंत्रिमंडळ आहे, हे मंत्रिमंडळ सत्ता चालवत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय आहे तर जबाबदार अशा प्रकारची शासन व्यवस्था या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर जो पुढचा घटक आहे तो म्हणजे अल्पसंख्याकांना संरक्षण. या लोकशाही व्यवस्थेमध्ये व्यक्ती जो आहे हा घटक विकासाचा केंद्रबिंदू असलेला आपल्याला दिसून येतो आणि राज्यातील जे सर्व लोक आहेत, या राज्यातील सर्व लोकांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देण्याचे काम या राज्यव्यवस्थेचं असलेलं आपल्याला दिसून येतं आणि जे अल्पसंख्याक लोक आहेत, या अल्पसंख्याकांना विकासाची समान संधी दिलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये अल्पसंख्याकांच्या विकासासाठी किंवा त्यांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी घटनात्मक तरतुदी केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यांच्यासाठी असणारे वेगवेगळे मागासवर्गीय आयोग असतील किंवा अल्पसंख्याक आयोग असतील, यांची स्थापना जी आहे ती भारतीय राज्यघटनेनुसार आपण या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतरचा पुढचा जो घटक आहे तो म्हणजे राजकीय ज्ञानाची प्राप्ती. ही जी लोकशाही शासन पद्धती आहे, त्या लोकशाही शासन पद्धतीमध्ये नागरिकांना राजकीय शिक्षण जे आहे, ते राजकीय शिक्षण दिलेलं आपल्याला दिसून येतं. मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मतदान करणे असेल, निवडणुकामध्ये सहभागी होणं असेल, निवडणूक लढवणे असेल किंवा शासनाला प्रतिकार करणे असेल, एखादी राजकीय संघटना स्थापन करायची असेल, एखादा राजकीय पक्ष स्थापन करायचा असेल किंवा एखादा दबाव गट निर्माण करायचा असेल, अशा पद्धतीचा या माध्यमातून लोकांना जे आहे, ते लोकांना राज्यकारभाराचं ज्ञान होत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच आपण जर पाहिलं तर दैनंदिन जीवनामध्ये व्यक्ती जी आहे, ती व्यक्ती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे या जो राजकारण आहे, या राजकारणाशी या व्यक्तीचा जो संबंध आहे, तो संबंध येत असलेला आपल्याला दिसून येतो. मग या निवडणुकाच्या काळामध्ये मतदान करणं असेल, प्रचार करणं असेल, त्यामुळे व्यक्ती जे आहे, त्या व्यक्तीला या लोकशाहीच्या मूल्यांची ओळख जी आहे ती होत असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर सत्तेचे विकेंद्रीकरण आणि जनताभिमुख राज्यकारभार. मग म्हटल्याप्रमाणे मी की सत्तेचं जर विकेंद्रीकरण झालं, तर लोकशाही शासन व्यवस्था व्यवस्थितपणे पार पडत असते. म्हणजे त्यामुळे राजकीय सत्ता जी आहे, ती राजकीय सत्ता केंद्र सरकारांकडून स्थानिक शासन व्यवस्था ज्या आहेत, मग त्याच्यामध्ये ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल आणि जिल्हा परिषद असेल, ज्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे, ते काम या सत्तेच्या विकेंद्रीकरण या तत्वाच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि सत्तेचं विकेंद्रीकरण केल्यानंतर स्थानिक संस्थातील नागरिक जे आहेत, ते नागरिक अधिक चांगल्या प्रकारे जे आहेत, त्या स्थानिक पातळीवरील समस्या सोडवू शकतात. कारण जर एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीची जर काही समस्या असेल, तर तो व्यक्ती डायरेक्ट पंतप्रधानांकडे आपली सूचना मांडू शकत नाही. तर ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या घटकामध्ये ज्या प्रशासन व्यवस्थेचा जी विभागणी केलेली असते, त्याच्या माध्यमातून ती व्यक्ती जी आहे, ती व्यक्ती आपल्या समस्या या स्थानिक ठिकाणी काय करत असते, मांडत असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर जर पाहिलं तर हा जो प्रातिनिधिक लोकशाही शासन व्यवस्था जी आहे, ही शासनाचा सर्वोत्तम प्रकार असलेला आपल्याला दिसून येतं. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जगामध्ये विविध शासन प्रणाली अस्तित्वामध्ये होत्या. मग त्याच्यामध्ये राजेशाही असेल, महाजनशाही असेल, सर्वकष शासन पद्धती असेल, लोकशाही असेल,
अल्पजनशाही असेल किंवा साम्यवादी असेल किंवा लष्करशाही, अशा प्रकारच्या विविध प्रकारची जी शासन व्यवस्था आहे, ती शासन व्यवस्था जगामध्ये अस्तित्वात असलेल्या आपल्याला दिसून येतात. परंतु लोकशाही शासनामध्ये जर आपण पाहिलं, तर व्यक्तीला आचार, उच्चार आणि विचार करण्याचं स्वातंत्र्य या लोकशाहीमध्ये दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे लोकशाही शासन व्यवस्था जो आहे, तो शासनाचा सर्वोत्तम प्रकार असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लोकशाहीचा जर विचार केला, तर या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये व्यक्तीच्या हिताचा विचार करत असताना त्या समाजाचा विकास कशा पद्धतीने घडून येईल, म्हणजेच व्यक्तीचा विकास करत असतानाच समाज व्यवस्थेचा कशा पद्धतीने विकास होईल, याचा विचार जो आहे, तो विचार या लोकशाही शासन पद्धतीमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने लोकशाहीचे दोन प्रकार जे आहेत, ते दोन प्रकार अस्तित्वामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. मग त्याच्यामध्ये प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरा आहे तो म्हणजे प्रातिनिधिक लोकशाही. त्याला आपण अप्रत्यक्ष लोकशाही असं म्हणतो. त्याच्यानंतर लोकशाहीचं विस्तार क्षेत्र जे आहे, म्हणजे लोकशाही कोणकोणत्या घटकामध्ये कशा पद्धतीने विस्तारलेले आहे, याच्याविषयीची माहिती आपल्याला पाहावी लागेल. त्याच्यामध्ये मग तीन प्रकार किंवा तीन प्रकारचे विस्तार क्षेत्र या लोकशाहीचे असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये मग सामाजिक लोकशाही असेल, आर्थिक लोकशाही असेल आणि राजकीय लोकशाही असेल. भारतामध्ये जर आपण पाहिलं तर जगातील सर्वात मोठा देश भारत जो आहे, तो लोकशाही शासन पद्धती असलेला हा सर्वात मोठा देश असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जी सामाजिक लोकशाही आहे, आपण जर पाहिलं तर समाजामध्ये असणारी समाज व्यवस्थेची जी रचना आहे, ती रचना शिडीसारखी असलेली आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये वरिष्ठ स्तर आणि कनिष्ठ स्तर अशा पद्धतीचे दोन स्तर जे आहेत, ते दोन स्तरांमध्ये रचना जी आहे या व्यवस्थेची केलेली आपल्याला दिसून येते. मग वरिष्ठ स्तरांना विशेष अधिकार असलेले आपल्याला दिसून येतात, तर कनिष्ठ स्तरांना जे आहे, ते कनिष्ठ स्तरांना कमी अधिकार असलेले आपल्याला दिसून येतात. मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सामान्यतः व्यवसाय असेल, वंश असेल, जात असेल, धर्म असेल किंवा त्या व्यक्तीचं शिक्षण असेल किंवा संपत्ती असेल इत्यादी निकषांवरती काय केलेलं आहे, विविध स्वरूपाचे स्तर जे आहेत, ते वर्ग जे आहेत, ते वर्ग समाज व्यवस्थेमध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. मग त्याच्यामध्ये वरिष्ठ कनिष्ठ असेल, उच्च नीच असेल, श्रीमंत गरीब असेल, स्त्री पुरुष असेल किंवा सुशिक्षित आणि अशिक्षित असेल, अशा प्रकारचे वर्गभेद जे आहेत, ते वर्गभेद सामाजिक लोकशाही व्यवस्थेमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर व्यक्तीला जे आहे, ते व्यक्तीला केवळ राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य असून चालत नाही, तर सामाजिक समतेची वागणूक जी आहे, ती सामाजिक समतेची वागणूक त्या व्यक्तीला मिळाली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस व्यक्तीला सामाजिक समतेची वागणूक मिळते, त्यावेळेसच व्यक्तीचा जो आहे, तो व्यक्तीचा प्रामुख्याने विकास होत असतो, असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या जी समाज व्यवस्था होती, या समाज व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणण्यासाठी मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असतील किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असतील, या लोकांनी ब्राह्मणेतर चळवळीचं काम जे आहे, ते काम केलेलं आपल्याला दिसून येतं. मग त्याच्यामध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची जी चळवळ आहे, ती चळवळ सुरू केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर डॉक्टर आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असतील, यांनी अस्पृश्यता निवारणाचं जे कार्य आहे, ते अस्पृश्यता निवारणाचं कार्य मोठ्या प्रमाणावरती केलेलं आपल्याला या सामाजिक लोकशाहीमध्ये आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर दुसरा जो याच्यामधील घटक आहे, तो म्हणजे आर्थिक लोकशाही. आज जर आपण पाहिलं तर आधुनिक युगामध्ये 21व्या शतकात जर आपण विचार केला, तर या 21व्या शतकामध्ये आर्थिक न्यायाची जी संकल्पना आहे, या आर्थिक न्यायाच्या संकल्पनेला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. मग त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती जी आहे, ती प्रत्येक व्यक्ती आपल्या मूलभूत गरजा ज्या आहेत, त्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न या व्यवस्थेमध्ये करत असलेली आपल्याला दिसून येते. आणि समाजातील उपलब्ध असणारी जी साधन सामग्री आहे, त्या साधन सामग्रीचं न्याय वितरण करून व्यक्तीच्या असणाऱ्या ज्या प्राथमिक गरजा आहेत, त्या प्राथमिक गरजांची पूर्तता या शासन व्यवस्थांमध्ये केलेली आपल्याला दिसून येते. आपण ज्यावेळेस आर्थिक न्यायाचा विचार करतो, तेव्हा आर्थिक समता प्रस्थापित होणं अत्यंत गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच राज्यातील ज्या प्रत्येक नागरिक आहेत, त्या प्रत्येक नागरिकाला आर्थिक स्वातंत्र्य दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे आर्थिक न्यायाची जी संकल्पना आहे, ही आर्थिक न्यायाची संकल्पना कार्ल मार्क्स असतील, त्याचबरोबर चार्ल्स फरियर असतील, इत्यादी विचारवंतांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आर्थिक अधिकार जो आहे, व्यक्तीला असणारा आर्थिक अधिकार जो आहे, या आर्थिक अधिकाराच्या आधारे व्यक्ती काय करत असते, तर एखाद्या व्यवसायाची निवड करत असते.
आणि आपल्या कुवतीनुसार सेवापद प्राप्त करू शकते. त्यामुळे त्या व्यक्तीला जे आहे ते आपल्या भौतिक गरजांची पूर्तता करता येते. अशा पद्धतीनं हे जे आर्थिक न्याय आहे, तो आर्थिक न्याय या आर्थिक लोकशाही व्यवस्थेमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये जॉन रॉल्स जे राजकीय विचारवंत आहेत, या राजकीय विचारवंतांनी वितरणवादी न्यायाची संकल्पना जी आहे, ती वितरणवादी न्यायाची संकल्पना या आर्थिक क्षेत्रामध्ये स्पष्ट केलेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर जो पुढचा प्रकार आहे तो म्हणजे राजकीय लोकशाही. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लोकशाहीमध्ये राजकीय न्याय जो आहे, तो राजकीय न्याय अत्यंत महत्त्वाचा प्रकार मानला जातो. म्हणजेच काय आहे तर राजकीय न्याय जो आहे, तो नागरिकांना त्याच्या जीवनामध्ये स्वतंत्रपणे आणि स्वेच्छेने सहभागी होण्याची परिस्थिती जी आहे, ती परिस्थिती उपलब्ध करून देत असतो. जॉन रॉल्स असं म्हणतात आपल्या एका पुस्तकामध्ये अ थिअरी ऑफ जस्टिस हे जे त्यांचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये जॉन रॉल्स यांनी राजकीय न्यायाचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतात. तो असं म्हणतात, की व्यक्तीला सर्वात प्रथम स्वातंत्र्य प्राप्ती जी आहे, म्हणजे स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे, तो स्वातंत्र्याचा समान अधिकार प्रत्येक व्यक्तीला मिळाला पाहिजे आणि हाच अधिकार त्याच समाजामध्ये असणारे ज्या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींना पण मिळाला पाहिजे. अशा पद्धतीचा विचार जॉन रॉल्स असे मांडताना दिसतात. जॉन रॉल्स पुढे असं म्हणतात, की समाजामध्ये असणारी जी प्रत्येक व्यक्ती आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य जे आहेत, त्या स्वातंत्र्याची समान संधी मिळाली पाहिजे. मग त्याच्यामध्ये असणारी जी विविध प्रकारची स्वातंत्र्य आहेत, त्या स्वातंत्र्य जे आहेत, त्या स्वातंत्र्याची उपभोग घेण्याचा जो अधिकार आहे, तो अधिकार त्या व्यक्तीला समान पद्धतीने मिळणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग आर्थिक स्वातंत्र्य असेल, राजकीय स्वातंत्र्य असेल आणि सामाजिक स्वातंत्र्य असेल किंवा नागरी स्वातंत्र्य असेल. ही जी स्वातंत्र्य आहेत, ही सर्व स्वातंत्र्य त्या व्यक्तीला मिळाली पाहिजेत, असंही या ठिकाणी जॉन रॉल्स म्हणताना दिसून येतात. त्याच्यानंतर जो पुढचा घटक आहे याच्यामधील तो म्हणजे विकेंद्रीकरण. मी सुरुवातीलाच म्हटलेलं होतं, की लोकशाही शासन व्यवस्था जर यशस्वी करायची असेल, तर विकेंद्रीकरण हा घटक अत्यंत महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. मग त्याच्यामध्ये सत्ता जी आहे, ती सत्ता एका व्यक्तीच्या हातामध्ये न देता त्या सत्तेचं विभाजन वेगवेगळ्या घटकांमध्ये किंवा वेगवेगळ्या विभागांमध्ये करणं अत्यंत गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. राजकीय सत्तेत जर केंद्रीकरण जे आहे, ते राजकीय सत्तेचं केंद्रीकरण इंग्लंड सारख्या शासन पद्धतीमध्ये दिसून येते. परंतु अमेरिका असेल, भारत असेल किंवा स्वित्झर्लंड असेल, त्याचबरोबर इतर जगातील देशांमध्ये जर आपण पाहिलं, तर या देशांमध्ये संघराज्य शासन पद्धती असून त्या शासन संस्थांनी काय केलेलं आहे, विकेंद्रीकरणाचं तत्व जे आहे, ते स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच मध्यवर्ती सरकार जे असतं, त्या सरकारकडून घटक राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतात, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना विशाल कदम त्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात, या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकेंद्रीकरण ज्यावेळेस होतं, त्यावेळेस काय केलेलं आहे, राजकीय सत्ता जी असते, ती राजकीय सत्ता मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून विभागून देण्याचं काम या विकेंद्रीकरण या तत्वाच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं. प्रोफेसर एल डी व्हाईट असं म्हणतात, की शासनाच्या वरिष्ठ पातळीकडून कनिष्ठ पातळीकडे जेव्हा सत्तेचं स्थलांतरण होतं, तेव्हा त्यास विकेंद्रीकरण असे म्हणतात. म्हणजेच काय आहे तर वरिष्ठ स्तरावरून कनिष्ठ स्तराकडे ज्यावेळेस सत्ता विभाजित केली जाते किंवा त्या स्तरापर्यंत सत्ता ज्यावेळेस दिली जाते, त्यावेळेस काय होतं तर सत्तेचं विकेंद्रीकरण जे आहे, ते केलेलं आपल्याला दिसून येतं. संघराज्याचा जर प्रशासन व्यवस्थेचा आपण विचार केला, तर या संघराज्याच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण ज्यावेळेस केलं जातं, त्यावेळेस जो राज्यकारभार आहे, तो राज्यकारभार जनताभिमुख होत असलेला आपल्याला दिसून येतो. तर सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे लोकांचा लोकशाहीतील जो राजकीय सहभाग असतो, तो राजकीय सहभाग वाढविण्यास मदत होत असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था जी आहे, ती पंचायत राज व्यवस्था स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये ही पंचायत राज व्यवस्था ज्यावेळेस स्वीकारायची होती, त्यावेळेस वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि या समितीच्या अहवालानुसार जर आपण पाहिलं, तर 1 मे 1962 साली महाराष्ट्रामध्ये पंचायत राज्याची व्यवस्था जी आहे, ती पंचायत राज व्यवस्था स्थापन झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय आहे तर सत्तेचं जे विकेंद्रीकरण आहे, हे सत्तेचं विकेंद्रीकरण या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये होणं अत्यंत गरजेचं असलेलं आपल्याला
दिसून येतं. त्याच्यानंतर याच्यामधील जो पुढचा घटक आहे तो म्हणजे लोकशाही जी आहे भारतीय लोकशाही. या भारतीय लोकशाही समोर काही आव्हानं आहेत. म्हणजेच भारतीय लोकशाही व्यवस्था चालवत असताना त्या लोकशाही समोर काही अडथळे असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये मग पहिला जो आहे तो म्हणजे सामाजिक असमानता. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिला घटक आहे या सामाजिक असमानते म्हणजे तो म्हणजे धर्मांधता. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जी लोकशाही समाज व्यवस्था आहे, या लोकशाही समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक विषमता जी आहे ती सामाजिक विषमता असलेली आपल्याला दिसून येते. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर धर्म असेल, वेगवेगळे धर्म, वेगवेगळे वंश, वेगवेगळे पंथ असतील किंवा व्यवसाय असेल इत्यादींचा दर्जा जो आहे, या कारणांनी समाजामध्ये विषमता निर्माण होत असलेली आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये भारत असेल, अमेरिका असेल, अशा लोकशाही देशांमध्ये धर्मांधता असेल, वर्णभेद असेल किंवा जातीयता असेल, अशा प्रकारची विषमता जी आहे, ती विषमता असलेली आपल्याला दिसून येते. उदाहरण जर घ्यायचं गेलं तर अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रामध्ये या अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रामध्ये काळा आणि गोरा अशा प्रकारचे वर्णभेद आजही असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक हे ख्रिस्ती धर्मपंथ जे आहेत, या दोन पंथांमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे भेद जे आहेत, ते भेद असलेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने धर्मांधता जी आहे, ती प्रत्येक देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर जातीय राजकारण याच्यामुळे ते जर आपण पाहिलं तर जातीयतेमुळे सामाजिक विषमता जी आहे, ही सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणावरती निर्माण होत असलेली आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे भारतातील विविध घटक राज्य आहेत, या भारतातील विविध घटक राज्यांमध्ये विविध जातीचा जो प्रभाव आहे, तो विविध जातीचा प्रभाव या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. मग त्याच्यामध्ये कर्नाटकमध्ये लिंगायत जातीचा प्रभाव असेल, आंध्र प्रदेशमध्ये रेड्डी जातीचा प्रभाव आहे, केरळमध्ये नायर असेल, बिहारमध्ये राजपूत आणि ब्राह्मण असतील. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण, मराठा आणि लिंगायत, त्याचबरोबर मागासवर्गीय जाती आहेत. यांचा प्रभाव जो आहे, तो याच्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. आणि हे जे जातीयतेचं राजकारण आहे, याच्यामुळे राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही याला मोठ्या प्रमाणावरती खीळ बसत असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळं जातीय राजकारणामुळे जातीय दंगली होत असलेल्या आपण पाहिलेल्या आहेत आणि त्यातून राजकीय हिंसाचार जो आहे, तो राजकीय हिंसाचार घडत असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर जो पुढचा अडथळा आहे या लोकशाही शासन व्यवस्थेच्या समोरील, तो म्हणजे प्रादेशिकता. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लोकशाही राष्ट्रांमध्ये प्रादेशिक असमतोल जो आहे, तो असमतोल बिघडलेला आपल्याला दिसून येतो. आणि या बिघडलेल्या असमतोलामुळे लोकशाही व्यवस्था जी आहे, ती लोकशाही व्यवस्था धोक्यामध्ये आलेली आपल्याला दिसून येते. मग याच्यामध्ये विविध राज्यांचे सीमावाद असलेले आपल्याला दिसून येतात. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक असेल, महाराष्ट्र, गुजरात असेल, पंजाब, हरियाणा असेल, अशा प्रकारचे विविध राज्यांमध्ये असणारे हे जे प्रादेशिक वाद आहेत, ते प्रादेशिक वाद असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर आर्थिक असमानता आणि दारिद्र्य. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आर्थिक असमानता असेल, आर्थिक विषमता असेल किंवा दारिद्र्य असेल, या आर्थिक कारणामुळे लोकशाही जी जी शासन व्यवस्था आहे, ही शासन पद्धती अस्थिर होत असलेली आपल्याला दिसून येते. मग ज्या देशामध्ये आर्थिक समता प्रस्थापित होत असते, तोच देश खऱ्या अर्थाने लोकशाही प्रधान बनत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय आहे तर प्रत्येक देशामध्ये किंवा लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये आर्थिक असमानता आणि दारिद्र्य असलेले आपल्याला दिसून येते. जो भारतीय राजकारण आहे किंवा भारतीय लोकशाही आहे, या भारतीय लोकशाहीवरती दारिद्र्याचा मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. देशामध्ये भांडवलवादी अर्थव्यवस्था जी आहे, ती भांडवलवादी अर्थव्यवस्था मूळ धरू लागते. कारण काय होत आहे, की ही जी आर्थिक ही आहे, आर्थिक घटक आहे, त्या आर्थिक घटकाची विभागणी जी आहे, ती विभागणी वेगवेगळ्या घटकामध्ये झालेली दिसून येते. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं, तर जवळ आज 93-90% जी संपत्ती आहे, ती देशातील 7% लोकांच्या हातामध्ये आहे आणि उरलेली 10% संपत्ती ही देशातील 93% लोकांच्या हातामध्ये असल्यामुळं ही आर्थिक असमानता हे जे कारण आहे, जी समस्या आहे ती मोठ्या प्रमाणावरती असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर भाषेची समस्या असलेली आपल्याला दिसून येते. आपण जर पाहिलं तर आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी भाषा जी आहे ती भाषा बोलली जाते. भारतामध्ये जर आज आपण विचार केला तर जवळ-जवळ 22 प्रादेशिक भाषा असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि आपण जर विचार केला तर भारतामध्ये जी घटक राज्य आहेत, त्याच्यामध्ये 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश जे आहेत, ह्या घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची जी निर्मिती आहे, ही निर्मिती भाषेच्या आधारावरती झालेली आपल्याला दिसून येते. देशामध्ये जर आपण पाहिलं तर जी
संसदीय भाषा आहे, ती भाषा इंग्रजी आणि हिंदी असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय तर जो राज्यकारभार आहे देशाचा तो हिंदी आणि इंग्रजी या 2 भाषांमधून केलेला 2 भाषांमधून केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं, जी दुसरा जो समस्या आहे ती म्हणजे निरक्षरता. आपण जर पाहिलं तर 2011च्या जनगणनेचा जर विचार केला भारताच्या, तर जवळ-जवळ भारतामध्ये 26% जे लोक आहेत, ते लोक आजही निरक्षर असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे तर काय आहे, की निरक्षरतेचं प्रमाण आहे, ही निरक्षरता मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. आणि ही जी निरक्षरतेची जी समस्या आहे, ही लोकशाही समोर मोठं आव्हान असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर या लोकशाही समोर सर्वात मोठं जे आव्हान आहे, ते म्हणजे बेकारी. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारत या देशामध्ये जर आपण पाहिलं तर बेकारी हा जो प्रश्न आहे, हा ज्वलंत प्रश्न असलेला आपल्याला दिसून येतो. मग भारतामध्ये बेकारीचे 2 प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये सुशिक्षित बेकारी असेल आणि दुसरा म्हणजे अशिक्षित बेकारी. अशा प्रकारचे 2 प्रकार आढळून येत असलेले आपल्याला दिसून येतात. बेकारी म्हणजे काय आहे? तर बेकारी म्हणजे काय तर रोजगार आणि व्यवसाय मिळवण्यासाठी म्हणजे एखाद्या व्यक्तीला रोजगार मिळवण्याची क्षमता असूनही त्या व्यक्तीला रोजगार न मिळणं किंवा त्या व्यक्तीला व्यवसाय न मिळणं याला काय म्हटलेलं आहे? बेकारी असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. भारतामध्ये जर आपण विचार केला तर सातत्यानं वाढत असलेली ही जी लोकसंख्या आहे, देशामध्ये वाढत असणारी लोकसंख्या आणि त्याचबरोबर वाढत असलेलं निरक्षरतेचं प्रमाण याच्यामुळं काय झालेलं आहे, तर भारतामध्ये बेकारीची जी समस्या आहे, ती बेकारीची समस्या मोठ्या प्रमाणावरती असलेली आपल्याला दिसून येते. भारतामध्ये जर आपण पाहिलं तर जवळ-जवळ 80% जे लोक आहेत, ते लोक शेती व्यवसायावरती अवलंबून असलेले आपल्याला दिसून येतात. आणि याच्यातूनच काय झालेले आहे, तर बेकारीची समस्या जी आहे, ती समस्या या भारतीय लोकशाही समोर मोठ्या प्रमाणावरती असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर जो याच्यातील पुढचा घटक आहे, तो म्हणजे राजकारणाचे गुन्हेगारीकरण. आपण जर पाहिलं तर आज 21व्या शतकामध्ये जर आपण विचार केला, तर राजकारणामध्ये जे आहे ते राजकारणामध्ये वाढत असलेली गुन्हेगारी ही मोठ्या प्रमाणावरती भारताला भेडसावत असलेली मोठी समस्या आहे. 1980 चं जे दशक आहे, या 1980च्या दशकाच्या नंतरचा जर भारताचा विचार केला, तर या 1980च्या दशकाच्या नंतर भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आपण जर 1980च्या नंतरचा विचार केला आणि 2019च्या लोकसभेचा जर आपण विचार केला, तर या 2019च्या लोकसभेमध्ये जे निवडून गेलेले किंवा जे 530 लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आहेत, त्याच्यापैकी जवळ-जवळ 450 खासदारांवरती एक का होईना जो आहे तो गुन्हा जो आहे, तो गुन्हा नोंद असलेली आकडेवारी समोर आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय तर राजकारणामध्ये जे येणारे लोक आहेत, ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे असलेले आपल्याला दिसून येतात. आणि याच्यामुळेच राजकारणामध्ये जे आहे, ते राजकारणामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावरती वाढत असलेली आपल्याला दिसून येते. आणि ही जी राजकारणातील गुन्हेगारी आहे, ही संपुष्टात आणण्यासाठी जे सर्वोच्च न्यायालयाने काही सुधारणा सांगितलेल्या आहेत, त्या सुधारणा आपण अवलंबामध्ये आणणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये न्यायालयीन निर्णयानं ज्यावेळेस ज्यावेळेस न्यायालयीन निर्णयाने एखादा गुन्हा सिद्ध झालेला असतो, त्यावेळेस त्या संसद सदस्याला किंवा त्या राज्यातील कायदेमंडळाचा सदस्य त्वरित अपात्र करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर गुन्हा सिद्ध झालेली व्यक्ती जी आहे, ती व्यक्ती तुरुंगातून निवडणूक लढवता येणार नाही, अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी न्यायालयानं दिलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीनं जर आपण विचार केला, तर ह्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये राजकारणामध्ये जर आपण विचार केला, तर राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावरती गुन्हेगारी वाढत असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर ही जी लोकशाही शासन व्यवस्था आहे, ही लोकशाही शासन व्यवस्था यशस्वी जर आपल्याला करायची असेल, तर आपल्याला त्याच्यामध्ये काही प्रमाणावरती उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. तर त्याच्यामध्ये जी पहिली उपाययोजना आहे, म्हणजेच ही जी लोकशाही शासन व्यवस्था आहे, ही लोकशाही शासन व्यवस्था सुरक्षित ठेवायची असेल, तर त्याच्यासाठी काही उपाय जे आहेत, ते उपाय आपल्याला निर्माण करावे लागतील. त्याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे लोकशाहीविषयी उत्साह आणि जागरूकता निर्माण करणं. म्हणजेच ही जी लोकशाहीची शासन व्यवस्था आहे, या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये लोकांना उत्साह निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्य आणि समता प्रस्थापित होऊन जनतेचं राज्य निर्माण होणं, ही लोकशाही संबंधीची इच्छा जनतेच्या मनामध्ये निर्माण करणं अत्यंत गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं.
आणि ह्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये ज्या नागरिक राहत असतात या देशामध्ये, त्या देशातील राहणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये या लोकशाही व्यवस्थेबद्दल जे आहे ते लोकशाही व्यवस्थेबद्दल उत्साह निर्माण करणं, त्याचबरोबर जागरूक जे नागरिक असतात, ते नागरिक निर्माण करणं अत्यंत गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर समता प्रस्थापित करणं. त्याच्यामध्ये देशामध्ये असणारी राजकीय, आर्थिक व सामाजिक समता जी आहे, ही समता प्रस्थापित झाली पाहिजे. त्याचबरोबर देशातील जे नागरिक असतात, त्या नागरिकांना विकासाची समान संधी प्राप्त करून देणं अत्यंत गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये मग राजकीय क्षेत्रामध्ये निवडणूक लढविणं असेल, मतदान करायचं असेल किंवा एखादी संघटना स्थापन करायची असेल, त्याचबरोबर राज्यकारभार करायचा असेल, याविषयी जे आहे ते राज्यातील सर्व व्यक्तींना समान संधी उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. राजकीय क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला, तर ही समता जी आहे, ती समता या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये प्रस्थापित करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक जे आहेत, ते नागरिक घडविणं या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये महत्त्वाचं आहे. कारण लोकशाहीचं जे यश आहे किंवा लोकशाही शासन व्यवस्था केव्हा प्रभावी ठरू शकते, तर ज्यावेळेस त्या राज्यातील नागरिक जे आहेत, ते नागरिक सुसंस्कृत असतील, ते नागरिक आदर्श नेतृत्व करणारे असतील, त्यावेळेस काय होतं, तर लोकशाही शासन व्यवस्था जी आहे, ती लोकशाही शासन व्यवस्था मोठ्या प्रमाणावरती यशस्वी होऊ शकते. त्याच्यानंतर निर्भीड आणि स्वतंत्र अशा पद्धतीची प्रसार माध्यम असणं गरजेचं आहे. कारण लोकशाही शासन पद्धती जी आहे, ती लोकशाही शासन पद्धती लोकांच्या पाठिंब्यावरती चालत असते. त्याच्यामुळं लोकमत घडविण्यासाठी निर्भीड अशा प्रकारची स्वतंत्र वृत्तपत्र जे आहेत, ती ज्या वृत्तवाहिन्या आहेत, त्या स्वतंत्र असणं गरजेचं आहे. आज जर आपण पाहिलं तर भारतासारख्या देशामध्ये वेगवेगळे जे वृत्तपत्र किंवा वेगवेगळे जे न्यूज चॅनल्स आहेत, ते एखाद्या राजकीय पक्षाचाच अजेंडा त्यांच्याकडे आहे का? अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत, त्या बातम्या देण्याचं काम किंवा अशा प्रकारच्या न्यूज दाखविण्याचं काम जे आहे, ते अशा या ठिकाणी प्रसार माध्यमं जी आहेत, ती प्रसार माध्यमं करत असलेली आपल्याला दिसून येतात. त्याच्यामुळं निर्भीड आणि स्वतंत्र अशा पद्धतीची प्रसार माध्यमं लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सत्तेचं विकेंद्रीकरण जे आहे, ते सत्तेचं विकेंद्रीकरण या लोकशाही व्यवस्थेमध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर या लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रभावी अशा पद्धतीचा विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय आहे तर लोकशाही म्हणजे लोकांनी निवडून दिलेले जे आपले प्रतिनिधी असतात, ते राज्यकारभार करतात. तेव्हा ते ज्या लोकप्रतिनिधीची निवड असते, ती करण्यामध्ये राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये एक पक्ष सत्तेमध्ये असतो, तर दुसरा पक्ष विरोधामध्ये असतो. तर जो सत्तेमध्ये असणारा पक्ष आहे, त्या सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाकडून ज्यावेळेस चांगला कारभार करून घ्यावयाचा असतो, त्यावेळेस विरोधामध्ये असणारा जो राजकीय पक्ष आहे, तो शक्तिशाली आणि प्रभावी असणं अत्यंत गरजेचं असतं. आणि याच्यानंतर जो शेवटचा घटक आहे याच्यातील, तो म्हणजे आदर्श राज्यघटना. एकूणच ही जी लोकशाही व्यवस्था आहे, ही लोकशाही व्यवस्था यशस्वी करायची असेल, तर त्याच्यासाठी देशाची जी राज्यघटना आहे, ती राज्यघटना आदर्श असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या आदर्श असणाऱ्या राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि विकेंद्रीकरण अशा लोकशाही तत्वांचा स्पष्ट उल्लेख या राज्यघटनेमध्ये करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि ही जी राज्यघटना आहे, या राज्यघटनेमध्ये नागरिकांचे मूलभूत अधिकार आहेत, त्याचबरोबर मूलभूत हक्क आहेत किंवा विविध प्रकारचे त्यांची स्वातंत्र्य आहेत. याचं संरक्षण करण्याचं काम जे आहे, ते आदर्श राज्यघटनेच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर स्वतंत्र आणि निर्भीड न्यायव्यवस्था जी आहे, ती न्यायव्यवस्था स्वतंत्र असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही जी स्वतंत्र असणारी न्यायव्यवस्था आहे, ही राज्यघटनेच्या माध्यमातूनच निर्माण होऊ शकते. अशा पद्धतीनं लोकशाही व्यवस्था जर आपल्याला टिकवायची असेल, तर हे जे काही उपाय आहेत, ते उपाय आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. जर कुणाला काही या घटकावरती शंका असेल, तर तुम्ही विचारू शकता. या घटकावरती जर काही कुणाला शंका असेल, तर विचारा. ओके, ठीक आहे. तर आज आपण हा जो आपला लोकशाही निवडणुका आणि सुशासन हा जो पेपर आहे, याच्यामध्ये असणारा जो आपला पहिला घटक होता,
तो म्हणजे लोकशाही. त्याच्यामध्ये मग लोकशाही म्हणजे काय आहे? त्याचबरोबर लोकशाहीची तत्व कोणती आहेत? लोकशाहीची व्याख्या, लोकशाहीचे प्रकार, त्याचबरोबर लोकशाहीचे प्रकारामध्ये प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय आणि अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय? त्याचबरोबर लोकशाही समोर असणारी आव्हाने, त्याचबरोबर भारतातील वाढत असलेले राजकारणाचं गुन्हेगारीकरण याच्याविषयीची माहिती जी आहे, ते आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या तासाला, उद्याच्या तासाला जे आहे ते आपण जो आपला पुढचा घटक आहे, तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ग्रामीण आणि नागरी याच्याविषयीची माहिती आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. ओके.